मित्रो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील युवकांचा लढा चालू असताना विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न आमदारांनी विचारलेले असताना शासन मोर्चे आंदोलन होत असताना देखील शासन काही निर्णय घ्यायला तयार नाही, ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे। खरं तर दिलेली आश्वासनं परिपूर्ण करायची असतात, एवढं जरी कळलं ना तर खूप कळलंय असं समजायला पाहिजे, पण ते काही कळत नाही। कळत ते पण त्यांना काही वळत नाही, असं एक परिस्थिती आहे। आता मी माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेबांचा एक आव्हान ऐकलं की त्यांना म्हणाले की पूर्वी जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा जो निर्णय घेतलेला आहे तो मंत्रिमंडळाने घेतलेला नाही, असं ते म्हणाले। आता हा कोणता प्रत्येक निर्णय मंत्रिमंडळाला मध्येच घ्यावा लागतो का, हाही एक अभ्यासाचा विषय आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तेव्हा घेतलेला निर्णय जर मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय असेल तर आतापर्यंत चालला कसा, हाही प्रश्न त्यांनी त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही। राहिला प्रश्न की धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल असं ते जर म्हणत असतील तर, त्यांचं ते म्हणणं त्यांनी सांगितलेलं खरं असेल तर मग त्यांना अडवतं कोण धोरणात्मक निर्णय घ्यायला, हा प्रश्न आहे। हे चालबाजपणा शासनाने करणं सोडून देऊन या युवकांना फार काय 1,10,000 हे जे युवक आहेत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतले, मी तुम्हाला परत सांगतोय, शासनाला परत सांगतोय, तुमच्याकडे प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे, तुमच्यासाठी ही फार अवघड गोष्ट नाही। तर ज्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल त्या ठिकाणी मग युवकांना वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आहे, वेगवेगळ्या आस्थापनामध्ये तिथं जागा जिथं खाली आहेत अजून भरल्याच नाहीत आणि ते फार कमी मानधनावर ते काम करायला तयार आहेत। आता मला सांगा, त्यांना प्रशिक्षण काळामध्ये विद्यावेतन किती दिलं जातं? 12वी पास झालेल्यांना एका महिन्याचे 6,000 रुपये दिले जातात। आता हे 6,000 रुपये फुकट नाही देत, त्यांना सकाळी ऑफिसचा टाइम असतो तेव्हा बोलवलं जातं आणि ऑफिसचा टाइम संपेपर्यंत थांबणं बंधनकारक आहे त्यांना। मला सांगा, 200 रुपयामध्ये राबून घ्यायला माणसं मिळत आहेत, शासनाला या संधीचा का उपयोग करू नये शासनाने? ते काही भीक मागत नाहीत, ते काय इथं बसून पैसे मागत नाहीत। हे शासनाने विचार करून या युवकांच्या मनामध्ये असणारा असंतोष, असणारी वेदना शासनाने समजून घेण्याची गरज आहे। काही मुलांना मी म्हटलं की कंपन्यांमध्ये ॲडजस्ट करू शकता, काही ठिकाणी वेगवेगळ्या आस्थापनामध्ये ॲडजस्ट करू शकता, काही मुलांना ज्यांना उद्योग करण्याची, लघु उद्योग, कुटीर उद्योग करण्याची इच्छा आहे, त्यांना तसं प्रशिक्षण, त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचं पुन्हा 6 महिने तुम्ही यांना कुठंतरी असं ऑफिसमध्ये कामं न देता मी शासनाला विनंती करेल की त्याने स्वतःच्या पायावर उभं राहणारं काही प्रशिक्षण तुम्ही द्या। कोणतं प्रशिक्षण तुम्ही दिलं पाहिजे शासनाने? आता उदबत्त्या तयार करणे, मेणबत्त्या तयार करणे, शेळी पालनाचं प्रशिक्षण, कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण, दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण, वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण, वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित जे काही प्रशिक्षण आहे त्यांचं कौशल्य विकसित होईल, त्या कौशल्याच्या विकसितचा ते स्वतःच्या पायावर उभं राहतील। उद्योगाच्या संदर्भात बोलतो, ज्याला उद्योग करायचा नसेल त्यांच्या संदर्भात हे माझं बोलणं नाही। नाहीतर काही जण म्हणतात आम्हाला कुठं उद्योग करायला लावता, आता
हे आयत खाऊ प्रवृत्तीचा मी कधी समर्थक नाही. मी एवढंच सांगेल या निमित्तानं की ज्यांना करायचं आहे त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. तर शासनाने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. शासनाने त्यांना उद्योगासाठी आणि शासनाने जागा उपलब्ध करून, जागा खूप पडलेल्या आहेत, त्या जागा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर त्यांना लागणारी त्यांना सेटअप जो बसून द्यावा. केवळ पैसे त्यांच्या खात्यावर देऊन मोकळं होऊ नये. त्यांना आपण केंद्रीय पातळीवरचं एखादी समिती नेमून त्यामधून ज्या उद्योगामध्ये जे येऊ इच्छितात त्यांना कुठले उद्योग आहे त्याची चाचपणी करून त्यांचा लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री ह्या सगळे उपलब्ध करून देणे, वस्तुरूपाने उपलब्ध करून देऊन त्यांना स्थिरावर करणे आणि या सगळ्याचं रेकॉर्ड ठेवणे, व्हिडिओ करणे, त्याचे सगळे रेकॉर्ड करत असताना त्या कंपन्याकडून कोणता माल घेतला काय नाही आणि ते अतिशय सेटअप उपलब्ध करून त्या ठिकाणी होणारा जो त्यांनी प्रोडक्ट तयार करेल, जो माल तयार करतील तो शासनाने त्यांना त्याची जाहिरात करावी. शासनाने तो माल आपल्या सरकारी कर्मचाऱ्याला घेण्यासाठी सांगावं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं शासन पाठीशी उभं राहिलं ना अनेक प्रश्न सहज सुटतात. कारण शासनाकडे खूप मोठी यंत्रणा आहे मित्रांनो आणि शासनाच्या मनात आलं ना हे साधा प्रश्न आहे त्यांच्यासाठी, करू शकतात. आता यासाठी शासनाने जे काही करणं शक्य आहे ते करावं. राहिला प्रश्न आता पुढच्या युवकांसाठी. आता पुढे नवीन युवकांना आम्ही ही योजना बंद करणार नाही असं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले. ते चालू राहणार म्हणजे अजून त्यांनी घेणार, म्हणजे अजून त्यांना प्रशिक्षण तुम्ही देणार, मग त्यांनी आणखीन ते 6 महिने झाले की मागणार, ते पण उपोषण करणार, ते पण आंदोलन करणार. आपल्याला हे आंदोलनं उपोषणं हे अशाच लोकांना याच्यातच गुंग ठेवायचं आहे का? आंदोलनं, उपोषणं आणि मागण्या आणि मोर्चे आणि रस्त्यावर येण्यासाठीच तरुणांना रस्त्यावर आणणे, तरुणांना मोर्चे काढायला लावणे, तरुणांना उपोषणाला बसायला लावणे, निवेदनं देण्यासाठी निवेदन देण्यात मग्न ठेवणे आणि त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना कोण पोषेल? काही जणांचं लग्न झालेलं आहे, काही जणांचं होत आहे, काही जणांचं आता काय होईल. त्यांच्या कुटुंबियांचा खर्च त्या 6,000 मिळतोय का? परिपूर्ण होतोय का? त्यांच्या लेकराच्या दुधाला तरी ते 6,000 पुरतायत का? त्याचे शिक्षण कुठं, राहावं कसं, कुठे, या सगळ्या गोष्टीचा विचार शासनाने करावा. तुम्हाला वाटलं तर या सगळ्यांना जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी, अत्यावश्यक जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी, अन्न वस्त्र निवारासाठीचा किमान गरजावर किती लागतो खर्च याचा विचार शासनाने करावा आणि यासाठी सकारात्मक पावलं उचलावीत. आणि नवीन भरती विद्यावेतनावर ज्या मुलांची 6,000 12वी पास झालेल्या ITI आणि पदवी केला 8 आणि पदवी आणि पदव्युत्तरला जे 10,000 तुम्ही देऊ इच्छित आहात, देणार आहात पुढच्या विद्यार्थ्यांना, त्या देण्यासाठी देऊन त्यांना कोण तुम्ही त्यांना असं त्या लिहून देताना, ऑर्डरच देताना असं द्या तुम्ही. आता मी तुम्हाला एक विनंती करवलं शासनाला आणि प्रशासनाला, आम्ही तुम्हाला हे प्रशिक्षण देणार आहोत, हे तुमच्यातून हे कौशल्य विकसित होणार आहे, या कौशल्याचा उपयोग तुम्हाला अशा पद्धतीनं करायचा आहे, या कौशल्याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला एवढा पैसा मिळणार आहे, या पैशाचा उपयोग तुमचं जीवन स्थिर होण्यासाठी आहे. असं काय गडबडीत गोंधळ, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे जे गडबडीत गोंधळामध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामुळं सगळा गोंधळ उडालेला आहे. आता शासनाने शांत मनाने या सगळ्या गोष्टीचा फलनिष्पत्ती त्याची काय करणार आहोत, त्यांना कुठेही आपल्याला कारण प्रशिक्षण फक्त द्यायचं आणि मोकळं सोडून द्यायचं आहे का? प्रशिक्षण कशासाठी दिलं जातं? त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिलं जातं ना प्रशिक्षण. त्यांनी उद्योग करावा, व्यवसाय करावा, त्यांनी नोकरी करावी, त्यासाठी दिलं जातं. तर पण त्यासाठी मग कुठे करावी हे सांगावं शासनाने, कुठे कोणत्या प्रशासनात करावी सांगावं. प्रशासनाला तर ते मागतायत पोरं. तर हे सगळा विषय जो आहे तो शासनाने गांभीर्यानं घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी भांबावून न जाता अतिशय शांत मनानं आणि विधायक मार्गानं
भारतीय संविधानाच्या तत्वानुसार आपल्या न्याय मागण्या सरकारपुढे ठेवाव्यात. कोणाही राजकारणाला बळी पडू नये आणि कुठल्याही अनुचित प्रकाराचा थारा घेऊ नये, एवढीच एक आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद.